संविधानातील बदलासाठी भाजपला 400 जागांची गरज असल्याचा शरद पवारांचा भाजपवर आरोप। तर 400 पारच्या नाऱ्यामुळे संविधानावर गदा येण्याची देखील पवारांकडून भीती व्यक्त। शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली। 30 जुलैला होणारी सुनावणी आता थेट 3 सप्टेंबरला। विधानसभा जागा वाटपासंदर्भात मवियाची मंगळवारी आणि बुधवारी बैठकीची शक्यता। विधानसभा मतदारसंघ संदर्भात प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती। राजधानी दिल्लीत नीति आयोगाची आज बैठकीकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह फडणवीस दिल्लीत दाखल। कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती संदर्भात लोकांना सर्वतोपरी मदत करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। कपटी राजकारणामुळे फडणवीस महाराष्ट्राचे खलनायक। फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र कलंकित। संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। फिनिक्स पक्षाप्रमाणे ठाकरे पुन्हा उभे राहतील तर उद्धव ठाकरे लोकांच्या मनातील खरे मुख्यमंत्री। संजय राऊतांकडून पुन्हा मुख्यमंत्री पदाकरता ठाकरेंचं नाव पुढे। पूजा खेडकरच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाचा अहवाल पुणे पोलिसांनी केंद्राला पाठवला। घटस्फोटानंतर मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकरांचं वागणं संशयास्पद। कोल्हापूरची पूरस्थिती गंभीर। पंचगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। 1379 कुटुंबांचं सुरक्षित स्थलांतर। कोयना धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरल्यानं धरणाचे आणखी काही दरवाजे उघडणार। धरणातून सध्या 32,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। सातारा तालुक्यातील हरपळवाडी रस्त्यावर बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। बिबट्याच्या दर्शनामुळे गावात भीतीचं वातावरण। पुण्यातील बाबा भिडे पुलावरचं पाणी ओसरलं। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानं बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला होता। अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्याकडून शासन आपल्या दारीच्या राजस्व अभियानाचं आयोजन। 26,000 लाभार्थ्यांना लाभ। उजनी धरणात पाणीसाठ्यामध्ये वाढ। गेल्या 25 तासात वाढले तब्बल 14 टीएमसी पाणी। परभणीमध्ये अजित पवारांना मोठा धक्का। बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार। आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात शिरलं। पाणी घरात शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान। जालन्यातील मराठवाडा नागरी सहकारी संस्थेमध्ये झालेल्या रक्कम गैरव्यवहाराच्या प्रकरणी गुन्हा दाखल। पतसंस्थेचे अध्यक्ष सचिव यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल। आदित्य ठाकरे यांच्याकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। हॅपी बर्थडे टायगर म्हणत उद्धव ठाकरे यांना दिल्या शुभेच्छा। सांगलीच्या कृष्णा काठाला दिलासा। पाणी पातळीतील वाढ मंदावली तर नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोरही ओसरला। कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर। पंचगंगेची पातळी 47 फुटांवर पोहोचली तर 24 तासात नदीची पाणी पातळी 3 फुटांनी वाढली। वर्ध्यामध्ये काँग्रेसचे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।